गेली कुठे भावना? अहो भावना अगं कुठे होतीस? मी कधीच बोललो, तू इतका का वेळ लागला यायला? सांगते. अहो आईंना जरा मदत हवी होती ना, म्हणून थांबले होते मी खाली. बरं तुम्ही सांगा ना मला, मीटिंग कशी झाली तुमची? सगळे मुद्दे नीट मांडलेत? आणि मग लोकांचा काय रिस्पॉन्स होता? तेच तुला सांगायचं होतं, म्हणूनच तर लवकर बोलत होतो. सॉरी, खरंच सॉरी. पण आता सांगा ना कशी झाली मीटिंग? भावना, मला सांग, आम्ही घरात नसताना काही घडलंय का? असं का विचारताय तुम्ही? काय काय घडणार? भावना, मला खरं खरं सांग, नक्की काय झालंय? निलंबरी वहिनींनी काय केलं का? त्यांनी त्रास देण्याचा वगैरे प्रयत्न केलाय? अहो नाही, असं काहीच नाही झालंय. उगाच तुम्ही काहीतरी विचार करताय. बरं तुम्ही मला सांगणार आहात का मीटिंग कशी झाली? ऐकायचंय मला. सांगतो सगळं सांग. तू बस आधी. बसते शांतपणे बस. तर मीटिंग कशी झालीये? आपल्या नवऱ्याने मीटिंग मध्ये काय पराक्रम गाजवलेत हे सगळं ऐकायला माझी बायको उठावळी झाली ना. हो मग माझ्या नवऱ्याने पराक्रम गाजवला असेल यात काही शंकाच नाहीये. फक्त तो पराक्रम कसा गाजवला ते ऐकायचंय मला. सगळं सांगणार आहे मी तुला, पण त्याआधी मला तुला एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? काय चाललंय तुमचं सिद्धिराज? रोज एक तरी सरप्राईज देताच तुम्ही मला. हो देतो मग. माझं माझ्या बायकोवर प्रेम आणि मला तिला सरप्राईज द्यायचंय, संपला विषय. ऐक ना, डोळे बंद कर. काय? डोळे एक काम करतो आधी मागे छान असं रिलॅक्स बस. बस. अहो पण कशाला? अगं बस ना, असं काय पण बिण काय नाही, चुपचाप बस. बरं बसते, थांबा. आरामात रिलॅक्स बस, पाय मोकळे कर आणि डोळे बंद कर, अजिबात उघडू नकोस. हो काय करताय तुम्ही? 2 मिनिटं थांब ना. गुरु अहो गुरुकात. अहो अरे हे काय? अरे माझी बायको प्रेग्नंट आहे, ती दिवसभर एवढी कामं करते, म्हणूनच तिच्यासाठी छान मसाजर आणलेला आहे. सिद्धिराज किती काळजी करता हो माझी. खरंच खूप छान आहे सरप्राईज. हा पण मी ते पराक्रम ऐकायचं विसरले नाहीये अजून. हो 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 सगळं सांगतो. हा तर मीटिंग चालू होती. सभेमध्ये सगळे पुरुष मंडळी मर्द को दर्द नहीं होता या झोनवर, या पॉइंटवर आडले होते. थोड्या वेळानंतर मी ठामपणे उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की मर्द को दर्द होता है और होना भी चाहिए. कसं आहे ना, पुरुषांना सुद्धा त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना व्यक्त करायला आल्या पाहिजेत ना, पण ते होण्यासाठी तसंच सहज आणि सोपं वातावरण त्यांच्या आजूबाजूला असायला पाहिजे. त्यांनी व्यक्त केल्यानंतर किंवा रडल्यानंतर कोणी जर हसणार असेल किंवा टर उडवणार असेल तर काय अर्थ आहे ना या सगळ्याला. अगदी बरोबर बोललात. आणि त्यानंतर मी हेही सांगितलं की पुरुषांना ना मुळात व्यक्त होण्यासाठी कमी जागा असतात. म्हणजे एकतर ते त्यांच्या आईसमोर व्यक्त होतात, रडतात. दुसरी म्हणजे त्यांची बायको, जी त्याला समजून घेऊ शकते. तिसरे म्हणजे त्याचे मित्र. या व्यतिरिक्त 4 चौघात त्यांना नीट व्यक्तच करता येत नाही. म्हणजे तुम्हा बायकांना जसं मन मोकळ्यापणाने व्यक्त होता येतं ना, तितक्याच सहजपणे पुरुषांना सुद्धा यायला हवं ना. खरंय सिद्धिराज, आम्ही बायका मनातलं सगळं बोलून मोकळ्या होतो, पण तुम्ही मात्र मनातल्या मनात घुसमटत राहता. नीलांबरी वहिनी आमच्याशी इतकं वाईट वागल्यात हे जर का तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घ्या. तुमची चिडचिड होईल. भावना, हा काय झालं आता? तू रडतेस कशाला? नाही नाही, हो ते माझे पाय खरंच खूप दुखत होते आणि मी न सांगताही तुम्हाला ते कळलं आणि तुम्ही माझ्यासाठी हा मसाजर घेऊन आलात ना, म्हणून मला जरा भरून आलं. बाकी काही नाही. वेडावाईचंच खरंच. मी तुला जसं सहजपणे रडता येतं किंवा व्यक्त होता येतं ना, पुरुषांना सुद्धा यायला हवं. आता मला सांगशील का नेमकं काय झालं खालीत? अहो खरंच काही नाही सिद्धिराज, खरंच मला आता भरून आलं म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. बाकी काही झालेलं नाही खरंच. बरं ऐका, आता थांबा जरा थांबा. आता मला पण माझ्या नवऱ्याच्या पायांना मसाज करायचा आहे. अगं नको, अगं कशाला?
तुम्ही ऐकणार नाही आहात माझं? बरं बाबा ऐकतो ऐक मग पाय पसरा. ऐक ऐक काही जास्त वेळ मसाज करू नकोस नाहीतर मी झोपूनच राहीन. उद्या जान्हवीकडे सुद्धा जायचं, उशीर होईल त्याला उगाच. जानूकडे का? अगं तुला सांगायचं राहिलं. अगं तिने सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि एक छान सरप्राईज सुद्धा द्यायचं आहे. हो बरं बरं ठीक आहे, मग मी कमी करते मसाज. तुम्ही पाय तर करा पुढे. बरं ठीक हा असं ठीक आहे. हो छान वाटतं ना? अरे कमाल वाटतंय, भारी. अहो, अरे कुदकुड्यात परतून पडता मग. हो दे तरी मी मसाज करा. अरे नाही नाही तिकडे वाग तर पाय नको करूस. अरे 9 वाजले. लक्ष्मी अजून झोपली आहेस तू? अगं उठ उठ, 9 वाजले. जानूकडे जायचंय ना आपल्याला. ऐक, उठा लवकर. लक्ष्मी अगं उठतेस ना? उठ अगं, 9 वाजले. उठा, जानूकडे जायचंय ना आपल्याला. हे लक्ष्मी, अरे लक्ष्मी. लक्ष्मी हे हे लक्ष्मी, हे लक्ष्मी उठत. हे लक्ष्मी अगं असं काय करते तू? लक्ष्मी अगं काय झालं तू? लक्ष्मी अगं, तू थट्टा नको ना करू. उठ लवकर. ए लक्ष्मी काय झालं? लक्ष्मी उठ ना. लक्ष्मी उठ का लवकर. लक्ष्मी उठ ना. लक्ष्मी उठ ना. लक्ष्मी लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी उठतेस ना? अहो तुम्ही लवकर उठलात. हा काय काय किती वाजले? वाजले किती? अरे 9 वाजले का लक्ष्मी? 9 वाजले? हो. अरे देवा, एवढं कसं झोपले मी? आणि तुम्ही उठवायचं नाही का मला? आपल्याला जानूकडे पण जायचं. काय तुम्ही पण? लक्ष्मी तू ठीक आहेस ना ग? ठीक आहेस ना? हा पण असं का विचारताय? काही नाही. हाय, तुम्ही जर तुम्हाला लवकर जाग आली तर उठवायचं ना मला. जानूकडे जायचं एकतर. हो. आणि तुम्ही आवरायला घ्या. जर मी पटकन चहा टाकते, तुम्ही आंघोळ करून घ्या. चला चला. हो करतोच.